प्रथम स्टेप ही फार महत्वाची होती. एक अशी चर्चा आहे किंवा अशी माहिती आहे की सर्वप्रथम त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक व्यक्ती किंवा मदत मागायला गेलेली एक व्यक्ती ही एका आमदाराकडे गेली, अशा पद्धतीचं होतंय किंवा असे काहीतरी व्हिडिओज घेऊन ती व्यक्ती पहिले कुठल्या तरी आमदाराकडे गेली, पण आमदारानं ते प्रकरण पोलिसांकडे किंवा समोर आणण्यापेक्षा खुद्द अशोक खरातलाच सांगितलं आणि त्यामुळे त्यावेळेला ते प्रकरण दाबल्या गेलं. ह्यात किती तथ्य आहे? हे आता मीडिया रिपोर्ट्स मधूनच माझ्याही लक्षात आलं, पण अशी माहिती आमच्याकडे तरी आतापर्यंत आलेली नाहीये. खरं तर म्हणजे आपण स्वतःही म्हणालात इतकी पॉवरफुल लोकांशी खरात यांचे संबंध होते. आम्ही फोटोग्राफ्स बघतोच आहोत, रोज नवीन फोटो येतो. तर ऑपरेशन खरात इम्प्लिमेंट करणं किती कठीण होतं? अजिबात कठीण नव्हतं, कारण एकदा आदेश आलेले आहेत माननीय गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून, आणि महाराष्ट्र पोलीस दल मला वाटते कुठल्याही चॅलेंजेस किंवा कुठल्याही कठीण परिस्थितीला सहज सामोरे जायला फार सक्षम आहे. त्याला जेव्हा तुम्ही अटक करायला गेला होता तेव्हा तिथली परिस्थिती म्हणजे तो जो होता तो अत्यंत रिलॅक्स्ड होता का? काय सीन होता तिथे? नाही, आमच्या लोकांनी जेव्हा त्यांना ताब्यात घ्यायला गेलं तेव्हा त्या ठिकाणी एक पॅनिक झाला, कारण आपल्यावर कोणी हात घालू शकतं हे त्यांनी कधी विचार नव्हता केला. म्हणजे ते भविष्य त्यांनी कदाचित बघितलं नव्हतं कधी. बरोबर. आणि त्याच्या घरच्यांना पण कदाचित माहिती असेल किंवा तो काय करत होता हे नसेल माहिती, तर त्यांचं एक म्हणजे एक शॉक जे आहे की अरे असं कसं होऊ शकतं, तर अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी होतं. मग त्याला पकडलं तर त्याचं रिॲक्शन काय होतं? त्याची रिॲक्शन शॉकची रिॲक्शन होती बेसिकली, कारण आपल्यावर कोणी हात घालेल आणि अशा प्रकारे पोलीसची टीम येऊन घरातून आपल्याला उचलून नेईल हे म्हणजे त्यांनी स्वप्नात कदाचित बघितलं नसेल. ही वॉज अंडर शॉक. त्यांनी त्यावेळेला मोठ्या मोठ्या नावांची धमकी वगैरे दिली का? त्याचं म्हणणं होतं की माझे फार म्हणजे मी फार चांगलं काम करतो आणि माझे फार भक्त आहेत, तर पण ते एकदा पोलिसच्या हाती लागल्यावर मग पुढे ते सर्व काही चालत नाही. म्हणजे त्याने काही ते असं पोलिसांनाच भस्म करून टाकेन वगैरे असे काही नाही, तेवढं ड्रॅमॅटिक हे त्यांनी नाही केलं. पण जेव्हा कस्टडीत आल्यानंतर त्यांनी थोडं आमच्या काही जणांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला. अच्छा. पण म्हणजे स्वतःकडे ओढण्याच्या दृष्टीने सिंपती आणि मी किती चांगलं काम करतो आणि किती चांगल्या चांगल्या लोकांबरोबर माझी उठबस आहे अशा प्रकारचा त्याचा एकंदर तोरा होता. अच्छा. पण मग त्याचा तोरा फारच बदललेला दिसला. त्याला काय कारण ठरलं? कसं बदलला? आणि तो जे काय तुम्हाला सांगत होता ते कसं कसं बदलत आलं? नाही, सुरुवातीला हा स्टँड जो त्याचा होता, त्यानंतर आम्ही म्हणजे आपण त्याला विचारपूस करतो. प्रोफेशनल पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो की आपण त्याला ते व्हिडिओज काय आहेत, पुरावा काय आहे, अशा प्रकारे थोडं प्रेमाने त्याच्याबरोबर चर्चा केल्यानंतर तो म्हणजे माझी चूक झाली आणि मला माफी करा, चूक झाली, अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये तो बेसिकली. म्हणजे तुमचं प्रेम म्हणजे पोलिसी खाका असं आम्ही गृहीत धरतो. पण त्याचा तोरा बदलला, त्यांनी मान्य केलं. आजही तो त्याच भूमिकेत आहे का? आजची त्याची नक्की भूमिका मला सांगता येणार नाही, पण एक साधारण त्या म्हणजे तिथपर्यंत आम्ही त्याला जो आणून ठेवला, तर त्याच्यानंतर मग तो कॉपरेट करायला लागला बेसिकली. पूर्णपणे नाही, पण जे अगदीच पहिले की मी काहीच केलेलं नाही आणि हे सगळं माझ्या विरुद्ध काहीतरी खोटं सगळं षडयंत्र होतंय अशा प्रकारच्या भूमिकेवरून ते लगेच त्याला काय फार वेळ लागला नाही, 15-1 मिनिटं खूप होऊन जातात. अच्छा. मग त्या एवढ्या महिलांचं शोषण म्हणजे हे व्हिडिओज जे आहेत ते तुमच्या हाती आहेत हे त्याला तुम्ही सांगितल्यावर हा बदल झाला का? किंवा त्याच्या बाबतीत त्याचं काय म्हणणं आहे? कदाचित त्याला ऑलरेडी माहीत असावं की आपले हे व्हिडिओज बाहेर गेलेले आहेत, आणि आम्ही त्याला इंट्रोगेट केला. आम्ही त्याला सर्व तर नाही, पण जे कंप्लेनंट होते की आमच्याकडे काय पुरावा आहे हे आम्ही त्याला दाखवून दिल्यावर त्याचं म्हणजे ही ॲक्सेप्टेड बेसिकली.
पण असं कळतंय की त्याचं असं म्हणणं आहे की माझं ह्याच्यात काहीच गुन्हा नाही आहे, हे सर्व मंडळी माझ्याकडे आपल्या इच्छेनं येत होती. हे खरं आहे का? असा त्याचा स्टँड आहे का? नाही, कोणाकडेही जरी एखादी व्यक्ती किंवा एखादी फॅमिली इच्छेने गेली हं, तरी जर तुम्ही त्या फॅमिलीला सांगाल, म्हणजे एखाद्या नवऱ्याला सांगाल की तुझी बायको मरणार आहे, हं, एखाद्याच्या बायकोला सांगाल तुझा नवरा मरणार आहे, हं, तर मी त्याला वाचवतो, तर अशा प्रकारचं तुम्ही जर त्याला काही मॅनिप्युलेशन करणार असाल तर ते अतिशय मला वाटतं चुकीचं आणि क्रिमिनल आहे. आणि मग त्या आधारावर तुम्ही त्यांची प्रॉपर्टी किंवा घरातल्या महिलेवर तुम्ही हात टाकणार असाल तर हे एक फ्रॉडच नाही, तर हे मोठे क्रिमिनल गोष्ट आहे. बरोबर. आता सामान्य लोक खरातकडे का जात होते हे तर आम्ही एकानंतर एक जे FIR येत आहेत ते बघून आम्हाला एक लक्षात आलंय. सगळ्या महाराष्ट्रालाच खरं तर त्याचा अंदाज आलेला आहे. पण जी नेते मंडळी खरातकडे जात होती, म्हणजे एवढे फोटोज आम्ही पाहतोय, ते का जात होते आणि त्यांना काय प्रॉमिस करायचा खरात? काय तुमच्या चौकशीत समोर आलंय? कोणी असले म्हणजे मी जे काही त्याला इंट्रोगेट केलं किंवा माझ्या बघण्याचा दृष्टिकोन आहे की किती माणूस मोठा असला तरी शेवटी मनुष्याची जी इन्सिक्युरिटी असते, शेवटी तो माणूसच असतो. त्यालाही भविष्य काहीतरी आपल्याला समजावं किंवा एवढे लोक एखाद्या माणसाकडे जातात तर आपल्याला पण काहीतरी त्यातून फायदा होईल ह्या दृष्टिकोनातून मला वाटतं लोक त्या ठिकाणी जात असावेत. आणि जेवढा मोठा माणूस तेवढी मला वाटतं इन्सिक्युरिटी पण तेवढी जास्त असते. त्यामुळे प्रत्येक जण आपापलं काहीतरी हित करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एक असं त्याची स्ट्रॅटेजी म्हणायची का की जी मोठी लोक आहेत त्यांच्याशी मैत्री करायची आणि जी सामान्य लोक आहेत त्यांचं शोषण करायचं, असा एक साधारणतः त्याचा स्ट्रॅटेजी होती?